नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. ऑडिट मतदारसंघांचं या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण पॉलिटिकल ऑडिट करणार आहोत आणि ते ऑडिट आहे नागपूर जिल्ह्याचं. महाराष्ट्राची उपराजधानी असं जिचं वर्णन केलं जातं त्या नागपूर जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे, कोण बाजी मारणार आहे, कोण तयारीला लागलाय, इथले इच्छुक कोण आहेत, या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत ऑडिट मतदारसंघाचं या खास कार्यक्रमात. सुरुवातीला आपण पाहूयात नागपूर जिल्ह्यातलं राजकीय बलाबल नेमकं काय आहे, काय परिस्थिती आहे राजकीय पक्षांची ती पाहूयात. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी, संत्रानगरी, देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरित शहर, भारताचा मध्य अशी अनेक वैशिष्ट्ये लाभलेला नागपूर जिल्हा. राज्याच्या राजकीय पटलावर या जिल्ह्याला महत्त्व आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आमदार आहेत. सावनेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेसचे केदार सुनील करतायत. हिंगणामधून विजयबाबू घोडमारे हे भाजपचे आमदार आहेत. उमरेडमधून भाजपचे सुधीर पारवे हे आमदार आहेत. नागपूर दक्षिण पश्चिमचे प्रतिनिधित्व भाजपचे देवेंद्र फडणवीस करतायत. तर नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दीनानाथ पाडोले हे काँग्रेसचे आमदार आहेत. नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार आहेत. तर नागपूर मध्यचं प्रतिनिधित्व भाजपचे विकास कुंभारे करतायत. भाजपचे सुधाकर देशमुख हे नागपूर पश्चिमचे आमदार आहेत. नागपूर उत्तरचं प्रतिनिधित्व काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्याकडे आहे. कामठीमधून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आमदार आहेत. तर रामटेकचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांच्याकडे आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातला दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ. फडणवीस यांनी अनेक विकास कामं केली असा दावा केलाय, पण विरोधकांचा मात्र या दाव्यावरती आक्षेप आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ नागपूरमधला सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ. लाखो बौद्ध धर्मियांचं श्रद्धास्थान असलेली दीक्षाभूमी तसंच मिहान प्रकल्प याच विधानसभा मतदारसंघात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये हा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 3,40,000 एवढी इथली मतदारसंख्या असून देवेंद्र फडणवीस यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा 27,775 मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे, मनीषानगर उड्डाणपुलाचा प्रस्ताव, मिहान प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, अविकसित आणि अनारक्षित लेआउट्समध्ये विकासाची कामं, रिंग रेल्वे आरक्षण प्रकरणी रहिवाशांना दिलासा अशी विविध प्रमुख विकास कामं केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केलाय. इतके सरकारने अडथळे आणले, मी तरी त्या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून हे पट्टेवाटप सुरू केलं. पण अजूनही त्याला जी गती मिळाली पाहिजे. म्हणजे खरं जर सरकारने सहकार्य केलं असतं तर आज नागपूर शहरामध्ये किमान 50,000 लोकांना मालकी हक्काचा पट्टा हा मी देऊन टाकला असता. या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी मी जवळपास 28,000 ते 30,000 मतांनी निवडून आलो होतो. आणि आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 63,000 मतांची आघाडी या मतदारसंघातनं आम्ही दिलेली आहे. आणि मला विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये मी सातत्याने काम करतोय. लोकांशी माझा संपर्क आहे, संबंध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असलं की इथल्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. मी 4 गोष्टी नाही करू शकलो तरी लोक समजून घेतात, कारण लोकांना माहिती आहे की मी जनतेकरता काम करतो. विरोधकांना मात्र हा दावा मान्य नाही. तो आमदारांच्या माध्यमातून आमदार निधीच्या व्यतिरिक्त झालेलं असं कुठलंही काम नाही. आणि असेल तर ते त्यांनी दाखवून द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात काही प्रमुख समस्या आजही कायम आहेत. त्यात अनारक्षित लेआउटचा विकास आणि त्यांचं हस्तांतरण, मिहान प्रकल्पाचा रखडलेला विकास, मिहान प्रकल्पग्रस्तांकरता वाढीव मोबदला आणि पुनर्वसन, मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचं काम, झोपडपट्टीतल्या रहिवाशांना पट्टे वाटप या समस्यांचा यात समावेश आहे. या भागामध्ये आज अशी कुठलीही वस्ती नाही आहे की तुम्हाला ज्या वस्तीमध्ये जायसाठी इझिली तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये जाऊ शकता अशी परिस्थिती आज आहे. मागील 5 वर्षांमध्ये एक ज्वलंत विषय होता तो पट्टे वाटपांचा.
या नागपूर शहरामध्ये असे अनेक झोपडपट्ट्या आहेत त्याचं काम महाराष्ट्रामध्ये प्रथम कोणी सुरुवात केली असेल तर माननीय आमदार देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्रजीचा जो विषय आहे तर देवेंद्रजीकडनं संपूर्ण दक्षिण पश्चिमची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे असं आमचं मत आहे. इथले जे विधायक आहेत ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचं लक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, पण दक्षिण पश्चिममध्ये त्यांचे लक्ष नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 62,723 मतांची आघाडी या मतदारसंघात मिळाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मात्र काँग्रेसच्या गोटात उमेदवाराबाबत अनिश्चितता आहे. नगरसेवक प्रफुल्ल गुर्ढे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. राज्याचे भावी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे या मतदारसंघाला महत्त्व प्राप्त झालंय. या पार्श्वभूमीवर या विधानसभा मतदारसंघात केवळ विजय मिळवणं महत्त्वाचं नाही, तर ते तितकं प्रतिष्ठेचं देखील आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळाला होता. तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला या मतदारसंघातून घवघवीत आघाडी देखील मिळाली होती. पण लोकसभा निवडणुकीतील आघाडीमागे मोदीचं मॅजिक होतं आहे तर स्पष्टच आहे. पण टी जाधव आता परत काम करेल का हा प्रश्न आता येथील राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. आता आपण पाहणार आहोत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचं राजकीय ऑडिट. राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांचा हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेऊया. नागपूर लोकसभा मतदारसंघातील एकमेव राखीव विधानसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ. अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघात दलित मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी रिपब्लिकन पक्षाला इथे फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. मात्र काँग्रेसचा गड अशीच या मतदारसंघाची ओळख राहिली आहे. दलित समाजाव्यतिरिक्त पंजाबी आणि सिंधी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी असून या विधानसभा मतदारसंघात 3,53,000 मतदार आहेत. राज्याचे रोजगार हमी योजना आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत हे या सध्या मतदारसंघाचे आमदार आहेत. डॉक्टर आंबेडकर नॉलेज पार्क, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्गाचा विकास, पिण्याच्या पाण्याची योजना, डॉक्टर आंबेडकर रुग्णालय ही विकास कामं केल्याचा दावा विद्यमान आमदार आणि मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. मॉल नावाची वस्तू सुद्धा नव्हती. दररोज 2-4 खून तर व्हायचेच. मग ते पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये असो की जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये. जरीपटका सुद्धा प्रपोजल माझंच होतं. मी एका पोलीस स्टेशनचे 2 पोलीस स्टेशन त्या काळात केले होते. आणि रस्ता म्हटला तर कामठी रोड हा एकमेव मुख्य रस्ता. त्या रस्त्यावरती दररोज 1 किंवा 2 ॲक्सिडेंट ठरलेले असायचे. अशी एकंदर स्थिती या उत्तर नागपूरची. त्याला बाहेर काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जर मी काही काम केलं असेल तर पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम केलं. मोठमोठे रस्ते बऱ्याच ठिकाणी टाकलेत. वेळ प्रसंगी अनेक घरं सुद्धा पाडावं लागली, परंतु घराच्या ऐवजी घर, दुकानाच्या ऐवजी दुकान देऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. आणि लोकांनी सुद्धा तेवढ्या मोठ्या दिलानं मला सहकार्य केलं, म्हणून मी उत्तर नागपूरमध्ये ती किमया करू शकलो. राऊत यांच्या विकास कामांच्या दाव्याला विरोधकांनी आक्षेप घेतलाय. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्याचे मंत्री करत असले तरी काही प्रमुख समस्या कायम आहेत. रस्त्यांची कामं रखडली आहेत. डॉक्टर आंबेडकर रुग्णालयात सुविधांचा अभाव, झोपडपट्टीत सोयी सुविधांचा अभाव, हे सारे योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी नाही. त्यांनी जे काम केलं आहे, फक्त जे हॉस्पिटल आणलं आहे त्यांनी, हे असे काम दाखवून लोकांना प्रभावित करतात आणि समोरची तयारी करतात. तर असं व्हायला नाही पाहिजे. उत्तर नागपूरमध्ये आतापर्यंत काही डेव्हलपमेंट नाही झालं. आतापर्यंत लिस्टचा प्रश्न आहे आमच्या उत्तर नागपूरमध्ये, तो आतापर्यंत सॉल्व्ह नाही झाला. 15 वर्षापासून आमदार साहेब आहेत इथले उत्तर नागपूरचे. लिस्टचा प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकले तर काय म्हणावं याचा. गार्डन झाले आहेत, मोठे मोठे गार्डन बनवण्यात आले आहेत. मोठे मोठे IDP पॅटर्न रस्ते बनवण्यात आले आहेत आणि सर्वच प्रकारचे त्यांनी काम या उत्तर नागपुरामध्ये केले आहे. आमचे जे लाडके आमदार आहेत, निवडून आलेले आहेत, या क्षेत्रामध्ये 15 वर्षात जे कामं केले, 4.5 वर्षात जे कामं केले, ते आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी नाही केले. इथले रस्ते बघा, इथले समाजभवन बघा, इथले लायब्ररी बनवून राहिली आहे, इथले गार्डन बनवून राहिले. प्रत्येक धर्माच्या समाजाच्या लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला 18,540 मतांची आघाडी मिळाली होती. तसंच काँग्रेस अंतर्गत राऊत यांच्या विरोधात असंतोष खदखदतोय. त्यामुळे नितीन राऊत यांना ही निवडणूक सोपी नाही. हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपाच्या समीकरणाप्रमाणे भाजपच्या कोट्यात असला तरीही महायुतीतील एक घटक आठवले गटाकडून या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1999 पासून झालेल्या सलग 3 विधानसभा निवडणुकीत नितीन राऊत यांनी विजयाची हॅट्रिक साधली असली तरी यावेळी या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी काही चमत्कार घडवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. आता आपण जाऊयात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात. मंत्री महोदयांनी विकास कामांचा दावा केला असला तरी तब्बल 4 टर्म पूर्ण करणाऱ्या मंत्री साहेबांनी केवळ आश्वासनांचीच खैरात केली असं नागरिकांना वाटतंय. काटोल विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातला आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ. संत्रा उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. राजकीयदृष्ट्या विचार केला तर काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या विधानसभा मतदारसंघात 3,21,000 एवढी मतदारसंख्या असून राज्याचे सध्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हे 1995 पासून सलग 4 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी 32,203 मताधिक्यानं काटोलमधून विजय मिळवला होता. देशमुख यांना 68,143 तर आरपीआय आठवले गटाचे चरण सिंग ठाकूर यांना 35,940 मतं मिळाली होती. शिवसेनेचे किरण पांडव यांना 31,372 मतं मिळाली होती. काटोल विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना, गावांना जोडणारे रस्ते, सिंचन बंधाऱ्यांची निर्मिती, सावनेर तालुक्यात 1232 कोटींचा कुची प्रकल्प अशी एकूण 1440 कोटी रुपयांची विविध विकास कामं केल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलाय. लोकांच्या अनेक कामाच्या निमित्तानं संपर्कात राहतो. असं नाही की निवडणूक आलं की कामं चालू करायची. आम्ही 5 वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात राहतो. त्यांच्या अडीअडचणी अनेक जे आमच्या मतदारसंघातील अनेक लोक आहेत, आधारासाठी आम्ही त्यांना मदत करतो. कुठे ऑपरेशन करायचं आहे, कुठे नागपूरला करायचं आहे, कुठे मुंबईला करायचं आहे. गरीब परिस्थिती असल्यामुळे एखादी त्यांना आधारासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात, एखादं ऑपरेशन आलं घरात कोणाचं त्यासाठी पैसे नसतात, त्यांनासुद्धा आम्ही सहकार्य करण्याचं काम केले अनेक वर्षापासून करतो. म्हणजे विकासाची कामं करत असताना सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन बाकीसुद्धा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना मदत करता येईल या दृष्टीनं सातत्याने आमचा प्रयत्न चालू राहतो. अनिल देशमुख यांच्या या विकास कामांच्या दाव्याविषयी विरोधकांचं हे म्हणणं आहे. 5 वर्षाचा नाही तर आपण 20 वर्षाचा या आराखडा काढला तरी ह्या क्षेत्रामध्ये 20 वर्षात एकही काम असं नाही अनिल बाबूचं नाव घेऊन सांगता येईल की हे अनिल बाबूंनी केलेलं. दुसरी गोष्ट, या क्षेत्रामध्ये ज्या काही शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्याच्यासाठी काहीही उपाययोजना मंत्री महोदय करत नाही. इथं सगळ्यात मोठा शेतकरी आहे संत्र्याचा. तर संत्र्याच्या बागा आता खराब होऊन राहिल्या किंवा रोगराई येऊन राहिली, सगळं संत्र्याचं नुकसान होऊन राहिलं दिवसेंदिवस. कोल्हापुरी बंधारे आहे ते बंधाऱ्याचे कामं सगळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारी करून केलेले. सगळे बंधारे खराब आहे. एकही बंधाऱ्यात पाणी राहत नाही, शेतकऱ्याच्या सोयीचे नाही किंवा त्याच्याकडे ते गेट्स केव्हा उघडले पाहिजे केव्हा बंद केले पाहिजे याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष राहतं. अनिल देशमुख गेल्या 2 दशकांहून अधिक काळ सत्तेत असले तरी काटोल विधानसभा मतदारसंघातील काही समस्या आजही कायम आहेत. रस्त्यांची दुरवस्था, संत्रा प्रक्रिया केंद्राची आवश्यकता, सिंचनाच्या सुविधांचा अभाव, गारपीटग्रस्त शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत. या काही समस्या प्रामुख्यानं पाहायला मिळतात. रस्त्याचा तर इतका पहिला प्रश्न, इतकाही त्रास आहे का मजूरसुद्धा जाऊ शकत नाही. बैलगाडीला तर त्रास आहेच, पण आणि गाड्या तर वेगळेच भाग आहे. शेती माझी गुजरखेडीला आहे आणि शेतीपर्यंत रस्ता पुढेही पांधन असून आमची पांधनबरी पण हा डांबरीकरण खोटा. रोडच्या इतक्या समस्या आहेत, पुलं नाहीत कुठे, लहान शाळेतल्या मुलांना येता येत नाही. साईडला चिखली म्हणून गाव आहे, तिथनं बाजूच्या गावातनं येता येत नाही लोकांना. मुलांनाही शाळेत यायला खूप प्रॉब्लेम आहे. रस्त्यांचा तर फारच मुद्दा खराब आहे. रेट नसल्यामुळे इथं अगर प्रोसेसिंग युनिट एखादं चाललं किंवा सुरू केलं गव्हर्नमेंटनं, जे बंद आहे आज मागील 15 वर्षापासून बंद आहे, अगर ते सुरूही केलं त्याईनं
तरी खूप फायदा मिळू शकते कास्तकाराला. निवडणुकीच्या दृष्टीनं या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून 38,446 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या आशा नक्कीच वाढल्या असणार. गेल्या वेळचे सेनेचे उमेदवार किरण पांडव यांना यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. सेनेकडून जिल्हाध्यक्ष राजू हरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसंच नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले भुजबळ समर्थक किशोर कन्हेरे यांच्या नावाची चर्चा आहे. काटोल नगर परिषदेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार राहुल देशमुख यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या अनिल बाबूंना टप देणारा अजून एकही उमेदवार तयार झालेला नाही आहे. तरी तिरंगी चौरंगी फाईटमध्ये ते आपला फायदा करूनच घेतात. 4 उमेदवार उभे करून त्यांना अगर पाडायचं असेल तर 1 by 1 मध्ये टप फाईट करूनच पाडणं योग्य राहील. सलग 22 वर्ष सत्तेत असलेल्या अनिल देशमुखांच्या तोडीचा एकही उमेदवार आज एकाही विरोधी पक्षाकडे नाही. तसंच विरोधकांमधील फाटाफुटीचा फायदा देशमुखांना होत आलाय. या निवडणुकीत शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते, चरणसिंग ठाकूर कोणती भूमिका घेतात आणि राहुल देशमुख किती मतं मिळवतात यावर या विधानसभेचं आगामी चित्र पाहायला मिळेल. अखिलेश हाळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.